नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, काही कायदे ना ते फक्त कागदावरचे नियम नसतात, ते असतात वचनं, एका चांगल्या उज्ज्वल समाजाची वचनं. आज आपण अशाच एका जबरदस्त वचनाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या भारतीय संविधानात दिलेलं आहे. हे बघा, भारताचं राष्ट्रचिन्ह, आपल्या संविधानाच्या ताकदीचं प्रतीक. आणि ह्याच संविधानात खोलवर दडलेलं आहे एक वचन, एक असं वचन जे एका खूप जुन्या, खोलवर रुजलेल्या सामाजिक प्रथेला कायमचं संपवण्यासाठी तयार करण्यात आलं. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. ओके, तर सुरुवात एकदम मुळापासून करूया. भारताचं संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कायदा. आपले सगळे हक्क, आपली सगळी कर्तव्य या सगळ्याचा उगम याच महान ग्रंथातून होतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे फक्त एक कायद्याचं पुस्तक नाहीये, हा आपल्या देशाचा पाया आहे. देशाचा कारभार कसा चालेल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क कसा मिळेल, हे सगळं यात ठरवलेलं आहे. याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर होतो. आता आपण येऊया संविधानाच्या हृदयाकडे, किंवा आत्मा म्हणू शकतो आपण त्याला. तो आहे भाग 3, नागरिकांचे मूलभूत हक्क. हे हक्क म्हणजे काय, तर प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक संरक्षण कवच आहे, जे सरकार किंवा प्रशासनाच्या मनमानी कारभारापासून आपलं रक्षण करतं. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे हे हक्क न्यायालयात लागू करता येतात. याचा अर्थ काय? सोपं आहे. जर कुणाच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तो थेट कोर्टात जाऊ शकतो, आणि हीच गोष्ट या हक्कांना प्रचंड ताकदवान बनवते. आणि हे हक्क किती प्रकारचे आहेत बघा. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि बरेच काही. हे सगळे मिळून आपल्या लोकशाहीचा कणा बनतात. तर आज आपण यातल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या हक्कावर, म्हणजेच समानतेच्या हक्कावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. चला आता अजून थोडं खोलात जाऊया. समानतेचा हक्क हा इतका महत्त्वाचा मानला गेलाय की विचार करा, त्यासाठी संविधानात 1-2 नाही तर तब्बल 5 कलमं दिली आहेत, अनुच्छेद 14 पासून 18 पर्यंत. यावरूनच आपल्याला या तत्वाचं महत्त्व लक्षात येतं. या सगळ्या कलमांचा मुख्य उद्देश एकच आहे: समाजातला कुठल्याही प्रकारचा भेदभाव संपवणं आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत हे पक्क करणं. आणि याच गटामध्ये एक असं कलम आहे जे खरंच क्रांतिकारी आहे, ते म्हणजे अनुच्छेद 17. हो, समानतेच्या वचनाचा सर्वोच्च बिंदू, कळस म्हणजे अनुच्छेद 17. हे कलम फक्त भेदभाव थांबवत नाही, तर एका विशिष्ट, अतिशय वाईट सामाजिक प्रथेला अक्षरशः मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार करतं. आणि हे कलम काय म्हणतं ते ऐका. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि तिचं कोणत्याही स्वरूपातलं आचरण निषिद्ध केलं आहे. अस्पृश्यतापासून निर्माण होणारी कोणतीही अडचण लादणं हा कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा असेल. किती स्पष्ट आणि किती थेट शब्द आहेत नाही का? यात कोणतीही शंका ठेवलेली नाहीये. ओके, चला तर मग या कलमाला जरा सोपं करून समजून घेऊया. आपण याचे 2 भाग करू शकतो, आणि याची खरी ताकद ना या 2 स्पष्ट आणि शक्तिशाली भागांमध्येच दडलेली आहे. तर हे बघा, हे किती सरळ आहे. पहिला भाग एक मोठी घोषणा करतो, तो म्हणतो अस्पृश्यता संपली पूर्णपणे. आणि दुसरा भाग तो परिणाम सांगतो, तो म्हणतो की जर कोणी ही प्रथा पाळायचा प्रयत्न केला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होणार. म्हणजे घोषणा आणि त्या घोषणेचा परिणाम दोन्ही एकदम स्पष्ट. आणि म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ही फक्त एक आदर्शवादी घोषणा नाहीये. कायद्यानुसार शिक्षापात्र हे 3 शब्द या घोषणेला खरं कायदेशीर बळ देतात, तिला धार देतात. आणि याच शब्दांमुळे आपल्या संसदेला यावर आधारित कडक कायदे बनवण्याचा अधिकार मिळाला. आता हे कायदे कोणते आहेत आणि ते कसे काम करतात याबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तरपणे बोलणार आहोत. पण जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच. कायदा तर बनवला गेला, एक खूप मोठं पाऊल उचललं गेलं, पण शतकानुशतकं लोकांच्या मनात रुजलेली एक मानसिकता, एक विचार, तो बदलण्याचं आव्हान किती मोठं असेल, नाही का? यावर नक्की विचार करा. याच विषयावर अधिक माहिती घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात.